नमस्कार. आज आपण एका खूप धोकादायक अँड्रॉइड बँकिंग मालवेअरबद्दल बोलणार आहोत. याचं नाव आहे अनात्सा. हो. आणि विशेष म्हणजे हे एका बनावट PDF ॲपमधून पसरलं गेलं, जे गुगल प्ले स्टोअरवर अगदी सहज उपलब्ध होतं. हो, अगदी. आणि यामुळे जवळपास 90,000 वापरकर्त्यांना फटका बसला असण्याची शक्यता आहे. 90,000? हो. ते ॲप डॉक्युमेंट व्ह्यूअर, फाईल रीडर असं काहीतरी नावाने होतं. आणि डेव्हलपरचं नाव तर अजून विचित्र, हायब्रिड कार्स सिम्युलेटर ड्रिफ्ट अँड रेसिंग. काय सांगताय? म्हणजे एकीकडे डॉक्युमेंट रीडर आणि दुसरीकडे कार रेसिंग? हो ना. म्हणजे सुरुवातीला एक साधं, कदाचित उपयुक्त वाटणारं ॲप, आणि नंतर ते हळूच धोकादायक बनलं. बरोबर. हे कसं घडलं आणि त्याचा नेमका परिणाम काय आहे, यावर आपल्या स्रोतांच्या आधारे जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. तर अनात्सा, ज्याला काही ठिकाणी टी-बॉट किंवा टॉडलं असंही म्हणतात, हे साधारण 2020 पासून सक्रिय आहे. अच्छा. याचं मुख्य काम आहे वापरकर्त्यांचे लॉग इन डिटेल्स चोरणं, म्हणजे पासवर्ड वगैरे. इतकंच नाही तर ते स्क्रीन रेकॉर्ड करतं, आपण काय टाईप करतोय की स्ट्रोक्स ते टिपतं. बापरे. आणि काही वेळा तर बनावट व्यवहार करण्यासाठी डिव्हाइसचा ताबा पण घेऊ शकतं. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे याचा अर्थ केवळ ॲप इन्स्टॉल करताना नाही, तर ते वापरत असतानाही धोका संभवतो. अगदी. पण हल्लेखोरांनी हे नक्की कसं केलंय? म्हणजे प्ले स्टोअरवर तर तपासणी असते ना. असते, पण हल्लेखोर खूप हुशार झालेत. ते एक विशिष्ट पद्धत वापरतात. म्हणजे आधी एक अगदी निरुपद्रवी साधं ॲप प्ले स्टोअरवर टाकतात. ठीक आहे. मग ते लोकप्रिय होण्याची वाट पाहतात. हजारो लोक डाउनलोड करतात, चांगले रिव्ह्यूज देतात. हो. आणि मग काही काळानंतर एका अपडेटच्या माध्यमातून हळूच त्यात एक ड्रॉपर नावाचा कोड टाकतात. ड्रॉपर म्हणजे एक छोटा प्रोग्राम जो स्वतः धोकादायक नसतो, पण तो मुख्य मॅलवेअरला, म्हणजे या केसमध्ये अनात्साला, डिव्हाइसवर गुपचूप इन्स्टॉल करण्याचं काम करतो. अच्छा. म्हणजे आधी विश्वास संपादन करायचा आणि मग हल्ला करायचा. बरोबर. हा त्यांच्या धूर्तपणा आणि संयमाचा भाग आहे. ते कधी महिने थांबायला तयार असतात. विश्वासघातच आहे हा तर. यात आणखी काही वेगळं तंत्र वापरलं गेलं होतं का? काही धक्कादायक? हो. अजून एक गोष्ट होती जी खूप चलाखीची होती. जेव्हा पीडित व्यक्ती आपला बँकेचा ॲप उघडायची, तेव्हा त्यांना स्क्रीनवर एक मेसेज दिसायचा, मेंटेनन्स चालू आहे किंवा ॲप तात्पुरतं बंद आहे असं काहीतरी. म्हणजे बँकेकडूनच काहीतरी अडचण आहे असं वाटणार. अगदी. त्यामुळे वापरकर्त्याला संशय यायचा नाही आणि बँकेशी संपर्क साधायलाही उशीर व्हायचा. आणि याच वेळात मागे हल्लेखोर आपलं काम करत राहायचे. खात्यातून पैसे काढायचे किंवा इतर गैरवापर करायचे. अविश्वसनीय. म्हणजे किती विचारपूर्वक योजना आखली आहे बघा. मग हे हल्ले फक्त युरोपपुरतेच मर्यादित होते की आता त्यांनी लक्ष बदललंय? ना, इथेच तर गोष्ट बदलतीये. आधी अनात्सा मुख्यत्वे युरोपमध्ये सक्रिय होतं हे खरंय. हो. पण ही जी विशिष्ट मोहीम आहे, म्हणजे या PDF ॲपवाली, ती प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडामधील वापरकर्त्यांवर केंद्रित होती. अच्छा. म्हणजे आता उत्तर अमेरिका टार्गेटवर आहे. हो. आणि असं तिसऱ्यांदा झालंय की त्यांनी उत्तर अमेरिकेला लक्ष केलंय. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत बदल दिसतोय. आणि हे मालवेअर कसं आहे, ते मध्येच सक्रिय होतं, मध्येच शांत बसतं. त्यामुळे त्याला ट्रॅक करणंही अवघड जातं. समजलं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे समजा कुणी चुकून हे डॉक्युमेंट व्ह्यूअर ॲप डाउनलोड केलं असेल, तर त्यांनी आता तातडीने काय करायला हवं? हो. तर स्रोतांनुसार काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लगेच करायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ते ॲप ताबडतोब फोनमधनं काढून टाका, अनइन्स्टॉल करा. बरोबर. दुसरं, एक चांगलं म्हणजे विश्वसनीय मोबाईल अँटीव्हायरस किंवा सिक्युरिटी टूल वापरून संपूर्ण डिव्हाइस स्कॅन करा. काही धोकादायक फाईल्स मागे राहिल्या असतील तर ते निघून जातील. ठीक आहे. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, तुमच्या बँक खात्याचे पासवर्ड बदला. महत्वाचे ईमेल अकाउंट्स असतील त्यांचेही पासवर्ड बदला. आणि शक्य असेल तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नक्की चालू करा. हो, ती सुरक्षेची अतिरिक्त पातळी. अगदी. आणि चौथं, आपल्या बँक खात्यावर, व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवा. पुढचे काही दिवस तरी काहीही संशयास्पद दिसलं तर लगेच बँकेला कळवा. हे झालं वापरकर्त्यांसाठी. पण ज्या बँकांना हे हल्लेखोर लक्ष करतायत, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत का या स्रोतांमध्ये? त्या स्वतःचं आणि त्यांच्या ग्राहकांचं संरक्षण कसं करू शकतात? हो, नक्कीच. वित्तीय संस्थांना म्हणजे बँकांनाही सतर्क राहायला सांगितलं आहे. त्यांना ह्या मालवेअर मोहिमेचे इंडिकेटर्स ऑफ कॉम्प्रोमाइज, IOCs, तपासायला सांगितले आहेत. IOCs? म्हणजे हल्ल्याची काही विशिष्ट तांत्रिक चिन्ह किंवा खुणा
जसं की हल्लेखोर वापरत असलेले विशिष्ट सर्व्हर पत्ते, IP ॲड्रेसेस किंवा फाईलचे हॅश व्हॅल्यूज हे तपासून बँका संभाव्य धोका ओळखू शकतात आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात. ठीक आहे, म्हणजे बँकांनीही सतर्क राहून तपासणी करायची आहे. हो. तर आज आपण पाहिलं की कसं एक साधं निरुपद्रवी दिसणारं ॲपसुद्धा किती धोकादायक ठरू शकतं आणि आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी किती मोठा धोका निर्माण करू शकतं. सावधगिरी बाळगणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. अगदी. आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. जर प्ले स्टोअर सारख्या म्हणजे आपण सुरक्षित समजतो अशा अधिकृत ठिकाणांवरचे ॲपसुद्धा इन्स्टॉल केल्यानंतर धोकादायक बनू शकत असतील तर आपण या प्लॅटफॉर्मवर कितपत विश्वास ठेवायचा. बरोबर आहे. आणि केवळ बँकिंगच नाही तर आपलं जे संपूर्ण डिजिटल आयुष्य आहे त्याच्या सुरक्षेसाठी या सतत बदलणाऱ्या अधिक हुशार होत जाणाऱ्या धोक्यांचा आपण काय अर्थ लावायचा यावर विचार करायला हवा.